की आज माणसं जीवन जगता खरी पण तृप्त नाही होत. का बरं तृप्त नाहीये? कारण गहनता नाही अनुभवाची. सद्गुरू असं म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत गहनता येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ह्या जीवनाचं जे सुंदरता आहे, जीवनाचा जे आनंद आहे, तो तुम्ही अनुभवू शकत नाही. आणि जोपर्यंत जीवनाचा अनुभव तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या भौतिक जगतामध्ये गुरफटलेले राहणार. शरीराच्या भोगामध्ये, मनाच्या कामनेमध्ये माणसं का गुरफटतात? कारण त्यांना पुढचं सौंदर्यच माहित नाही, पुढचं आनंदाची अनुभूतीच नाही. म्हणून तुम्ही सुख आणि दुःखातून बाहेर पडले तर तुम्हाला आनंद कळेल. जो पण तुम्ही सुख दुःखात आहे त्या सुखालाच तुम्ही काय म्हणणार आहे? आनंद. तर आपल्याकडे ही समस्या आहे की आपल्याला सुख दुःखांच्या पलीकडे आनंद आहे हेच माहिती नाही. आपण सुखाला पर्यायी शब्द म्हणून काय वापरतो? आनंद. आनंद ही अवस्था आहे की तुम्ही तुमचे विचार, तुमचं शरीर, तुमचं मन सगळं विसरून जाता. ती जी अवस्था आहे ती आनंदाची अवस्था आहे. किती वेळ तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आनंदाची अवस्था जेवढी जास्त वेळ टिकली असेल तेवढा तुमचा जीवनाचा अनुभव सुखद आहे, गहन आहे. फार तज्ज्ञ होण्याची, फार योगा वगैरे करण्याची, फार साधना वगैरे करण्याची गरज नाही. सांसारिक मनुष्याने फक्त एकच गोष्ट करा. सद्गुरू म्हणतात फक्त सखोल लक्ष द्या, तुमचं जीवन सर्वोत्कृष्ट बनेल.